हे गाईज, मी रुपेशमध्ये रुपेश स्टालिंग यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सो जसं की मी सकाळी सुद्धा सांगितलं की मी गावी आलो आहे आणि आता थोडंसं वाडीमध्ये फिरतोय आणि म्हणजे थोडे आंबे काजू वगैरे कुठे काय लागले तर बघायला जायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर काय सापडतंय का बघूया. रानमेवा आपला. सो आपले इथे मित्र आहेत, चिल्ले बिल्ले, हा विराट आहे आणि हा श्रेयश आहे. काय करा रे? हाय. आणि पहिल्याही व्हिडिओमध्ये हे असतीलच, आपल्या एका व्हिडिओमध्ये होते. So, आता आपण जाऊया, जिथे जिथे फिरेन मी दाखवेन तुम्हाला. आणि ऊन पण खूप आहे इथे. सो थोडंसं काळं व्हायला होणार आहे, पण बघूया, आपण फिरूया. जेवढं फिरता येईल तेवढं फिरूया आणि काजू किंवा फणस किंवा आंबे काय भेटते ते बघूया, दाखवतो तुम्हाला. आता आपण या काजू हे आमच्या कोकणात भेटते. गोड आणि अशा काजू. तीन काजू सापडले. भाजल्यानंतर सुद्धा म्हणजे जाळायचे असतात त्या काजूंना आणि जाळून झाल्यानंतर गावातच आहे. त्या आहेत, भरपूर आहेत, पाहू शकता. भरपूर आहेत, मोठे पण आहेत आणि खाली जाम पडलेले आहेत झाडावरचे. तिथं माकड जाम येतात, ते काढतात आणि तसेच ठेवतात खाली. त्या आम्ही पाहू शकता, पाठी गोट आहे त्यांच्याकडे. आलं घ्यायला. काका ना पिशवी द्या ना. काजू जमवायला आमचे काका आहेत. ब्लॉग बनवते, ब्लॉग. हाय करा, हाय करा. पिशवी आण ना, पिशवी प्लास्टिकची पाहिजे होती. ते जे घर आहे ना ते बंद आहे आणि कडचं पण एक आहे, ते सुद्धा बंद आहे. व्हिडिओ बनवतोय. या हिरव्या काजू आहे आणि याच्यामध्ये कसं असतं, जसं की याची भाजी वगैरे पण करून खातात. सो याची भाजी करतात आणि बाकीच्या सुक्या काजू आहेत त्या म्हणजे भाजून वगैरे खातात, म्हणजे जाळून खातात. त्याचे घर वगैरे पण काढण्यासाठी देतात. बरी आहेस ना? आता आपण थोडेसे काजू सुद्धा जमवलेले आहेत आणि आता आपण थोडंसं खाली चाललोय, जो मेन रोड आहे त्या साईडला चाललोय आणि तिथे आंबे वगैरे काय सापडते काय बघूया. सो काजू आपण आपल्या रानातून बघितलेले आहेत. सो करवंद वगैरे आहेत. सो या एवढ्या काजू आहेत आपल्याकडे, एवढ्या काजू सापडलेले आहेत. भाजताना पण दाखवू तुम्हाला कसं भाजतात ते. येस. आणि इथला थोडासा बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकाल. व्ह्यू इथला दाखवतो तुम्हाला आता मी. ओके, तुमची गरज नाही आला. सो लुक ॲट दिस व्ह्यू. हा माझं गाव आहे, जे की इथून आम्ही वरती जातो. सो आता खूप ऊन आहे, मला वाटतं 3 वाजले, 3 साडेतीन झालेले आहेत. झाले 3 3 साडेतीन वाजून गेले.
3:36 झालेले. येस. सो हा जो समोरचा जो हायवे दिसतोय तुम्हाला, हे बघा, इथून मी जे दाखवतोय गाड्या वगैरे चालल्या आहेत, हा एक मुंबई गोवा हायवे आहे. सो या साईडला जाताना रत्नागिरी आणि इकडे गोवा लागतो. गोव्याला वगैरे जाताना थारवो जाते. ती बघ. येस. ती बघ थारवो. थार ती इथून दिसणार आहे आणि हा आपला स्तंभ आहे. पाहू शकता. या साईडला जाताना वरती गुरुवाडी आणि तसंच सरळ गेला तर साकलकोंड आहे वरती. हां. आणि याची सायकल आयटम आहे. बैठला. सो इकडे सुद्धा वाडी आहे, इकडे गुरववाडी आहे. इथे नारळाची झाडं वगैरे दिसतात. दुसरं गाव आहे. काय बोलतेस बोल. गावाच्या जो खाली आहे म्हणजे आमचं गाव या बोगद्याच्या वरती आहे आणि हा जो बिरकोंड गाव आहे. सो हे पाहू शकता. तर या बोगद्याच्या वरतीच आमचं जे की गाव वसलेलं आहे आणि हा ट्रॅक आहे जो की आपला गोवा वगैरे साईडला जाणारा कोकण रेल्वेचा हा ट्रॅक आहे पूर्णपणे. पाठी बोगद्यातून जाताना रत्नागिरी. येस. रुपेश आंबा तोडतोय पण काही तुटतच नाहीये. एक तोडला नाही श्रेयसनी. आणि हा जो आंब्याचं झाड बघते ना त्याचाच आहे. शॉर्ट व्हिडिओ बनवायची होती पण आम्हाला भेटत नाही काय कंटेंट वगैरे. मला काय बघू सांगतो. हा बघा बबलू तोडतो. गाडी येते. रुपेश तोडायला बघतोय. रुपेश ट्राय. गाड्या वगैरे जाते रस्त्यावरती आणि समोर ट्रेन बघू शकता. ट्रेन चालली. खूप सारे काजू आणि खूप सारे आंबे. सगळे आंबे ह्याच्यावरचे तोडून टाकले. एका फटक्यात रुपेशने तोडला नाही. 4 की 5 एका फटक्यात. दमलेले आहे आता आम्ही एका टायमाला 100 आंबे जमवले. आता जस्ट माकड गेला तिकडनं. आम्ही एका टायमाला 100 आणि त्याला जागा नाही राहिला. खूप दमलेले आहे आता आपण. आता वरती जाऊया, थोडासा आराम करूया. सुक्या काजू सुद्धा जमा केलेल्या आहेत आता आणि त्या सुद्धा भाजूया आपण आणि बघूया. ते संध्याकाळी करूया, थोडासा आराम करूया, फ्रेश होऊया. खूप ऊन लागते आता आणि जाऊया आता वरती. बिटकीवर जाऊया आपण आज. हे बिटकीवर जाऊया का? नाही. आता जाऊया आपण नदीवरती. गाडी आली काय म्हणून. नाही तर हे बघ. अरे जा ना. हे शेती आहे म्हणजे इथे ही भात शेती होते, तांदळाची शेती होते इथे. सो हे बघ, ही आमची नदी आहे. हे पाणी म्हणजे गोड पाणी नाही आहे, गोड पाणी नाही आहे, जे की खारट आहे, समुद्राचं पाणी आहे. नदी आहे. सो जास्त आपण खाली जायचं नाही आहे कारण की नदीचा आपल्याला अंदाज नाही आहे, कारण की खूप खोल नदी आहे पुढे गेल्यानंतर. ए विराट, मी आता माझा मोबाईल आहे ना पाण्यामध्ये टाकून बघणार आहे कारण की वॉटर. सो बघूया काय क्वालिटी येते. 2 1 Yes. भिजला ना. फुल दमलोय. पाहू शकता घामाघूम घाम आलेला आहे. हे पण काजूचं झाड आहे. आज आम्ही अर्धा दिवस काजूच्या झाडाखालीच फिरतोय. आणि हापूस आंब्याचं झाड दाखवतो. पण हापूस आंबे ऑलमोस्ट संपलेले आहेत आता. म्हणजे आता मंथ एंडिंग व्हायला आला, महिना संपायला आला. सो हापूस आंबे पण संपायला आलेत. सो दाखवतो तुम्हाला कसे असतात. हे आंब्याचं झाड आहे, हे हापूस आंब्याचं झाड आहे. पाहू शकता हे सगळे इथपर्यंत. सो यावर्षी लागलेले नाहीत हे आंबे, जे की लागलेले नाही आहेत. आणि हापूस आंब्यांचं कधी म्हणजे काय काय असे आंबे असतात की जे की 1 वर्ष आड करून लागतात, मतलब 1 वर्ष गॅप घेतात आणि नंतर मग लागतात. सो 1 वर्षाचं वेटिंग पिरियड असतं त्यांना. काय नाही. हे बघा काजू. गाईज आता आपण कोकमच्या झाडावरती आलोय. सो कोकम दाखवतो तुम्हाला हे कसं असतं.
हा दिस इज कोकम, याला आम्ही रातांबे म्हणतो. वरती चढ. हे आमच्या वाडीतले बाई. आम्हाला बघायला तर रुपेश चढतोय वरती, एक्सपर्ट आहे चढण्यात. पण ए बाबू पिशवी दे. तू नको चढ. रुपेश चढलाय वर, दिसतोय का तुम्हाला काहीच? बघा, दिसत असलं तर बोला. ऊन पण जाम झूम करतो बघा, तुम्हाला दिसला तर. टोकापर्यंत जायला तर भरोसा नाही. श्रेयस पण चढायला बघतोय, पण प्रयत्न चुकवण्याचा. हे बघा, बघू शकता किती आहेत. कोकण जामच लागलेत, पण आमच्या इथे राहता मी म्हणा जाम लागले ते बघा. काय बोलतात त्याला? कोकम म्हणतात. तो हाय टॉप पर्यंत, आधी साईड टॉप पर्यंत. तो बघा आला खाली, तो बघा. बघू शकता किती दमून आलाय आणि खूप टॉप वरती गेलेला तो. हा बघा. कसा वाटला एक्सपिरियन्स पहिल्यांदा चढण्याचा? पहिल्यांदा नाही, याच्या आधी पण चढलेलो आहे मी. सो म्हणून वरती एकदम पर्यंत चढलो होतो. सो भारी वाटलं, पण जाम जमलेलं आहे. आता गावी खूप ऊन आहे. अवतार तुम्ही पाहू शकता काय झालंय ते. काजू, आंबे आणि ते कोकम, म्हणजे जे आम्ही रातांबे म्हणतो त्यांना, ते एकत्रच केलंय. काजू आमच्याकडे जास्त झालेत, जास्त तर सुके आहेत. ते आता आम्ही उद्या भाजूया. बघू, आता भाजले तर भाजू. खरं मध्ये तरी पिशवी भरभरून आले आमची बघा. खरी मध्ये तरी बघा. खरं नंतर आमचा विराट त्याला काही मिळत नाही ना, म्हणजे तो मुंबईला राहतो, काय भेटत नाही. आता खाऊन घे विराट. खरं त्यात काय रे एवढं? तू पण आहेस लाईव्ह, बघ बघ तू पण बस. सो गाईज, आता आपण चूल बनवतोय एक आपल्या काजू भाजण्यासाठी. जसं की सांगितलं होतं, काजू भाजायचे आपल्याला. सो इथे आपण एक चूल बनवतोय काजू भाजण्यासाठी. सो दाखवतो तुम्हाला. दमलेलं तर खूपच, पण आपल्याला काजू भाजायचे, कारण की आपण जास्त दिवस नाही येत गावाला. एक 3-4 दिवसासाठी आलोय आणि आत्याच्या मुलीचं लग्न आहे, तर त्यासाठी आलो होतो. पण एन्जॉयमेंट करायची. सो काजू भाजूया आपण, आता दाखवतो भाजताना. आपण आता चूल पेटवलेली आहे. सो आरू ट्राय की लवकर होईल. आता पाऊस पण लागलाय आणि लाकड वगैरे भिजलेली आहे. सो आपली आग लागलेली आहे. तर आता आपण लेट्स स्टार्ट. गाईस, आपण आता हे बघा, चुलीवरती काजू ठेवलेले आहेत जाळण्यासाठी. सो हे बघा, की वरती आता याच्यावरती आणि थोडं आलं की पाणी टाकायचं आहे डायरेक्टली. म्हणजे आपण ही काठी एवढी मोठी का घ्यायची, कारण की जो काजूचा चीक असतो, म्हणजे जे त्याचं ऑइल असतं, ते जे की म्हणजे खूप हार्ड असतं, आणि त्याच्याने ते जर अंगावरती उडालं तर म्हणजे फोडी वगैरे उठते त्याच्याने. सो म्हणून आपण एक मोठी काठी घ्यायची. काठी घेतली आणि काठीने आपण नंतर त्याला थोडंसं आपण फ्राय करतो तसं त्याला आपण फ्राय करतो आता. ठीक आहे. सो थोडंसं असं हलवायचं त्याला. त्याच्यानंतर ही जी खाली चुलीमध्ये आग आहे ना, ती वरती लागणार आहे. चालू केला. मला थोडीशी भीती वाटते. रुपेशांचा मित्र आहे काजू भाजायच्या वेळी. वाघासमोर असतो तेव्हा पण भीतो. बाहेर वाडीत एकदम ताणून फिरतो बघा. काजू बघायला भीती वाटते. काय ती बघा, त्या झिंगूरला दाखवा जरा. आमचा कॅमेरा तिकडे फिरतोय. झिंगूर बघा आमची प्रतीक्षा दीदी. ताई की आते? हा, ही बघा आमची प्रतीक्षा आते. दे ना.
ती किचन मध्ये जेवण बनवत आहे. दूर झालेला आहे आणि आग लागलेली आहे, तर रुपेश थोडा कंट्रोल मध्ये करतोय त्यांना. ए उडती इड्या. ते बघा ते. सो गाईज आता पूर्णपणे काजूला वरून आग लागलेली आहे. सो आता याला थोडंसं फ्राय करायचंय आणि हे पाहू शकता तुम्ही रेडी करायचंय. ही मेन स्टेप असते त्याची, की याच्यामध्ये करपणं वगैरे. आणि सो आपण आता पलटी करतो. बस बाय बाय टाटा गुड बाय. बाय बाय टाटा गुड बाय. आता गाईज काय माहितीये का, हे आम्ही केलं तर आहे, पण आम्हाला माहित नाहीये की 100% म्हणजे त्याला पूर्ण असं वाटतं की त्याचा म्हणजे जळून जळून बुका झालेला आहे त्याचा पूर्ण. पण भेटले पाहिजे, कारण की आग खूप वरती लागली होती. सो पाहिली असेल तुम्ही. पण बघूया फोडून एकदम. आता काळू पण खूप झाले, तर 2-3 आपण फोडून बघूया तर आहे का त्याच्यामध्ये बरोबर. ओके रुपेश सो काजू आपल्या भाजून झाले, जाळून झालेले आहेत. तर आपण आता फोडतोय त्याला, तुम्हाला दाखवतो म्हणजे आतमध्ये कसं असतो. जरा जवळ घे कॅमेरा. सो हे बघा, आपण इथे आता वरती इथं बस दगडी आहे आणि आपण फोडतोय. बघा पाहू शकता आपण एक काजू फोडलेली आहे. आपण पूर्ण जो अख्खाचा अख्खा गर आहे आपण काढायचा प्रयत्न करायचा आहे. सो पाहू शकता तुम्ही काजू, हे जी की रिअल काजू. आणि माझं लग बघा, मी पूर्ण अख्खीच्या अख्खी जशी काजू आहे ना तशी काढली. ह्याचं जे कवर असतं ते आपल्याला काढायचं आहे. सो लुक ॲट दिस काजू. याचा भुसा झालेला आहे बिचारा. सो आपण आपला कॅमेरामॅन आहे विराटला सुद्धा एक काजू देऊया काढून. तो त्यानं कॅमेरा हँडल केले, राईट. देणं गरजेचं आहे ना त्याला. हां ठीक आहे. आमच्याकडून तिला ठीक आहे, चलो व्हिडिओ स्टॉप करू. ठीक आहे, आणि आपला व्लॉग सुद्धा आता आपण एंड करणार आहोत इथे, कारण की आता काजू फोडूयात आणि अंधार पण खूप झालेला आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल जर तुम्हाला, आणि मला जे की सपोर्ट सुद्धा केलेला आहे श्रेयसने, विराटने सुद्धा सपोर्ट केलेला आजच्या दिवसामध्ये. सो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच.